आता आपला सेकंड प्रोग्राम करायचा आहे समजा तर हा आपली बॉयलर प्लेट कोड काय म्हणजे आपला कोड आहे हा आपली एक फाईल आहे तिला नाव दिलं मी इंडेक्स तर मला एक क्लास बनवणं पडेल त्या क्लासला नाव काय देणं पडेल क्लासला जावा जावाने ह्या फाईलच्या समोरचं नाव जे की इंडेक्स इंडेक्स पॉइंट जावा इंडेक्स क्लास इंडेक्स हम्म क्लास इंडेक्स नाव दिलं की ते होतं आता समजा इथं फाईल बनवली मी काय फाईल इंडेक्स आणि डॉट जावा कशासाठी तुम्ही काही जावाची फाईल आहे म्हणून राईट जशी तुला दुसऱ्या हो लँग्वेजची फाईल बनवायची इंडेक्स डॉट सी प्लस प्लसची बनवायची तर डॉट सी पी पी दिलं की डॉट सी प्लस प्लसची फाईल तयार होती डॉट सी दिलं का सी जी तयार होती डॉट जे एस दिलं की जावा स्क्रिप्टची तयार होती म्हणजे ते ते नसतं का फोटो व्हिडिओचं नसतं का डॉट आय एम जी असतं बघ हा व्हिडिओ हा आहे ना फोटो ना आहे डॉट एम पी 4 असलं की हा व्हिडिओ आहे तसं डॉट जे पी जे असलं की इमेजेस हे फॉर्मॅट्स राहतात तसं अशी ही जसे जसे फॉर्मॅट राहतात तसे तसं फाईलचं टाईप ठरवतात ते आता एक फाईल आहे तुझ्या मोबाईलमध्ये लॅपटॉपमध्ये कशामध्ये जर डॉट आय एम जी डॉट एम पी 4 ते डिपेंड करतं ना मग डॉट एम पी 4 असलं की ते सिस्टमला कळतं की बा हाही व्हिडिओ आहे तसं डॉट जावा दिलं की आपल्याला तसं कळतं इथं जावाची फाईल ते त्याच्यानुसार ते रिॲक्ट करतं का हां त्याच्यानुसार ते रिॲक्ट करतं की डॉट एम पी 4 दिला तो व्हिडिओ ओपन होईल मग ते ॲटोमॅटिकली तो व्हिडिओवर क्लिक केलं डायरेक्ट व्हिडिओच कसं काय ओपन होतो हा त्याच्यामुळे कंपल्सरी राहतं का पॉइंट जावा देणं हां कंपल्सरी डॉट जावा डॉट जावा देणं कंपल्सरी ते पण तुला काही गरज नाही जेव्हा लॅपटॉप घेशील ना तेव्हा जास्त मॅटर करतं ते हो का आता मोबाईलमध्ये तू तेव्हा पण फाईल बनवायची फाईल जर बनवतो तो जे स्टुडिओ कोड एडिटर आहे का जे स्टुडिओ घे कारण रात्री आम्ही जे ना बघितलं ना तर जे स्टुडिओ भारी होतं जे ड्रॉईडपेक्षा आमची जी रातची मी संध्याकाळची क्लास होत तर जे ड्रॉईडपेक्षा जे स्टुडिओला भारी जे स्टुडिओ हां जे स्टुडिओ आता या फाईलवरच डिपेंड करतं मग तू फाईल करतोय ना तर आता समजा प्रत्येक क्लासचं नाव तुला सेपरेट देणं आहे जसं की क्लास इंडेक्स हे असं जर मी क्लासला नाव दिलं तर माझ्या फाईलचं नाव काय पाहिजे क्लास इंडेक्स डॉट जावा ना क्लास इंडेक्स नाही हे क्लास नाही घ्यायचं हे क्लास नाही कन्सिडर करायचं त्यात फक्त कन्सिडर काय करायचं फक्त इंडेक्स जे की इंडेक्स डॉट जावा राईट इथे एक नोट डाऊन करून घे जसे की पहिली नोट आहे फाईल नेम and main class name must be same wait a minute hello file name and main class name just the same hello हाँ बोल ना फोन आला का आता लगेच का बरं 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 पाच एक मिनटं थांबा चलो तो फाइल नेम मेन क्लास नेम मस्ट बी सेम म्हणजे दोन सारखे राहते का दोन्ही सारखेच पाहिजे मस्ट बी सेम कोणतं जो क्लास बनवतो त्याच्यामध्ये फाईलमध्ये त्या क्लासचं नाव आणि फाईलचं नाव सेमच पाहिजे पण कधी कधी काय मला तू मल्टिपल क्लासेस बनवू शकतो पण ज्या क्लासमध्ये तू मेन फंक्शन येणार मेन फंक्शन कसं येतात पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन हा तुझा मेन फंक्शन राहत असतो जे की तुझा प्रोग्राम स्टार्ट करतो इथून रन होणार आहे आमचा प्रोग्राम स्टार्ट होणार आहे
publish statistic void name स्टॅटिक. static. तू बाकीचे दुसरे जे ना, मी तुला यूट्यूबला भरपूर कंटेंट आहे, एक कंटेंट पाठवते, असं टाइमपास बघत राहायचं. त्याला काय होतं त्याला तुला असं थोडं प्रोग्रामिंगची सवय लागली तर का डायरेक्टली प्रोग्राम करून वेळ लागतो आता माहिती की सगळ्यात एक मेन गोष्ट म्हणजे काय, आपल्याला डेटा स्टोअर करणं पडतं बरं का. डेटा स्टोअर करणं पडतं डेटा. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे जी की आपण नंतर घेऊ. नाव आहे JDK JVM and JDK JVM JRE and API. म्हणजे काय आता? हॅलो, हे काय म्हटलं आता? आता हे काय आहे? JDK JVM JRE API. आता काय गोष्टी नाही काय गावाचा प्रोग्राम रन करणं, स्टार्ट करणं आणि रन करणं याला म्हणतात. आता ह्या जे कंपोनंट्स हे आपण नंतर शिकणार आहे. आता ते नंतर शिकणार म्हणजे थोड्या वेळानं किंवा दुसऱ्या तिसऱ्या लेक्चरमध्ये, आताच नाही येणार आहे. आता आपण डेटा टाईप घेणार आहे. आता आपण घेणार आहे डेटा टाईप. आता तू एवढा प्रोग्राम करतो ॲक्च्युली तू काहीतरी मेमरीमध्ये स्टोअर करतो ना, तुझी मेमरी स्टोअर करतोस ना, तर ते होतं कसं आहे, कोणत्या टाईपमध्ये होतं, काय टाईप राहते, आणि तुम्ही जावामध्ये कसं केलं, जावामध्ये कोणते डेटा टाईप कसं काय वापरता लागतं, कसं डेटा टाईपसाठी असते का, प्रत्येकाचा एक डेटा टाईप्स राहतो. आता डेटा टाईप्स म्हणजे काय, काहीतरी माहितीचं इन्फॉर्मेशन. आता पहिलं आहे इंटेजर. हा काय स्टोअर करतो ना त्याला नंबर्स म्हणजे अंक स्टोअर करतो, फक्त विथआउट डेसिमल पॉईंट. विथआउट डेसिमल पॉईंट वर स्टोअर करतो. इंटर आहे का ते? हां, इंटेजर नंबर्स स्टोअर करतो फक्त विथआउट डेसिमल पॉईंट. म्हणजे आता विथआउट डेसिमल पॉईंट म्हणजे काय माहिती का, त्याच्यात असं पूर्ण पॉईंट काहीच नाही राहत. तो काय स्टोअर करतो फक्त 1 2 3 4 5 6 7 8 8 9 10 असं स्टोअर करतो. त्याच्यामध्ये कधी जर असं 15पर्यंत आलं आणि 0.5 लिहिलं किंवा 3.5, तर हे 0.5च्या नंतर स्टोअरच नाही करत. ते फक्त काय स्टोअर करतं, ते 15 पॉईंटच्या नंतरच्या संख्या स्टोअर नाही करत. आता पॉईंटच्या नंतरची संख्या कसं स्टोअर केल्या जातात, म्हणजे सिमिलर करतं फक्त ते. आता जावामध्ये ना तसं डेटा टाईप्स तर एक मोठी डायग्राम जर लिहून दिली तर आर्किटेक्चरला मोठं द्यायचं जावा डेटा टाईप्स. आता हे डेटा टाईप्सचे जे प्रकार आहे का, ते मी तुला असं थेरोटिकली जे राहतं ते लिहून देतो. एक डेटा टाईप्स एक राहतं प्रिमिटिव्ह डेटा टाईप्स, एक राहतं नॉन प्रिमिटिव्ह त्याच्यामधलं पहिलं आहे. आता याच्यात 8 डेटा टाईप जवळपास असा 8. पहिलं आहे बाईट BYTE. सेकंड आहे प्रिमिटिव्ह नॉन प्रिमिटिव्ह मेमरी. पहिला प्रिमिटिव्हमध्ये बाईट आहे. सेकंड आहे शॉर्ट SHORT. थर्ड आहे इंटेजर. थर्ड आहे इंटेजर. शॉर्ट INT म्हणतात त्याला, इंटेजर. फोर्थ आहे लॉंग आणि एक फिफ्थ आहे फ्लोट, जो की डेसिमल पॉईंट स्टोअर करतो. एक 6 आहे ज्याचं नाव आहे
डबल DOUBLE डबल 7 एक कॅरेक्टर 7 का एक कॅरेक्टर आहे कॅरेक्टर मग कॅरेक्टर म्हणजे ते ना 256 कॅरेक्टर मधलं कॅरेक्टर स्टोअर करतो कोणतं तरी कॅरेक्टर 256 कॅरेक्टर मधलं कॅरेक्टर स्टोअर करतो आणि 8 नंबरचं मे बी काय राहिलं आता पॉईंट झालं कॅरेक्टर परत डेटा टाइप्स असतात अजून काहीतरी राहिलं आहे काय का ना माझ्या अंदर लोड डबल हा एक बुलियन नाव टाईपचं आणि अजून एक नल अँड व्हॉइड राहता 9 नंबरचं नल आहे 10 नंबरचं व्हॉइड आहे नल अँड व्हॉइड आता फर्स्ट डेटा टाईप काय माहिती का ते 4 दिसत आहे का तुला की बाईट शॉर्ट इंटिजर लॉंग हे काय करता माहिती का अंक स्टोअर करता अंक पण लिमिटेड आहे लिमिटेशन कसं माहिती का बाईटमध्ये तू -127 पासून तर +127 पर्यंत स्टोअर करतो किती लिमिट लिहून घे बरं का बाईट पूर्ण डेटा टाईप लिहून घे आणि त्याच्यासमोर थोडंसं एक्सप्लेनेशन म्हणजे नॉन प्रिमिटेड डेटा टाईप आपल्याला जवळपास 1 महिना लागेल नॉन प्रिमिटेड डेटा टाईप 1 महिन्याच्या नंतर समजेल कारण हे पूर्ण झाल्यानंतर कंडिशन्स वगैरे झाल्यानंतर नॉन प्रिमिटेड डेटा टाईप स्टार्ट करतात बाईट डॉट इंटिजर आता बाईट काय नेमकी बाईटच एक इंटिजरच स्टोअर करतो किती लिमिट त्याची 127 पासून -127 ते +127 मध्ये स्टोअर करतो त्याच्या बाहेर जातो अंक सेव्ह करतो पण प्लस 127 -127 है ना हा तिची लिमिट लिहून घेतली समोर बाईटच्या समोर त्याची लिमिट लिहून घेतली -127 to 127 +127 आता हा शॉर्ट काय माहिती आहे शॉर्ट बी इंटेजरच स्टोअर करतो अंकच स्टोअर करतो पण त्याची लिमिट आहे -32,768 टू +32,768 याच्यावरचा जर अंक टाकला त्याच्यात शॉर्टमध्ये तर ते इरर दाखवतो किंवा रेड दाखवतो तर आता जे आहे का ही झाली याची लिमिट शॉर्ट आता इंटिजरची लिमिट आहे जवळपास 8 अंकाची आणि त्याचा -2147 ही पुढची लिमिट मला एक्झॅक्टली आठवत नाही काय पण आपण एकदा चेक करून घेऊ काहीतरी पण हे फर्स्ट 4 अंक आहेत सेम 2 + 2147 31 आपल्याला गुगल करून पाहू इंटिजर लिमिट इन जावा जस्ट इंटिजर लिमिट इन जावा इंटिजर लिमिट इन जावा हे बघ -2147 483648 आता ही लिमिट 483648 -2147 4827 आणि काय जस्ट 3648 आहे 3648 ही लिमिट आहे 2147 483648 ही लिमिट आहे आणि 21 इकडे काय ही लिमिट पुन्हा एकदा लिहून घेतो मी लिमिटला नाव मायनस पासून स्टार्ट होते बरं का मायनस मोठी आहे -2147
483648 2 plus 2147 हम्म 483647 ही त्याची लिमिट येईल त्याच्यात राईट. आणि आता लॉंगची लिमिट काय आपण जस्ट लॉंगची लिमिट एक्झॅक्ट तुला पण माहिती आहे. लॉंग लिमिट आय सी भरपूर मोठा अक्षर आहे एक्झॅक्टली किती आहे लॉंग म्हणजे सायन्स 64 बिट्स भरपूर मोठा अंक आहे तो की कोटीपासून स्टार्ट होतो मे बी हे बघ किती आहे 10,000 10,000 10 लाख पुढच्या कोटीमध्ये गेले 85 बिलियन ट्रिलियन तो असा ट्रिलियनच्या आसपास जातं ते म्हणजे एवढे अंक स्टोअर करू शकतो. आता हे झाले लॉंग आणि लॉंग मोस्ट ऑफ द टाईमला जिथं इंटेजर चालत नाही तिथे लॉंग यूज करतो आपण. या ठिकाणी इंटेजर चालत नाही पण मोस्ट ऑफ द केसेसमध्ये इंटेजरच राहतो कारण ते जास्त मेमरी राहतं ते लॉंग जे का जास्त मेमरी राहतं त्याला जास्त मेमरी लागते स्टोअर करायला लॉंग त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द केसेसमध्ये इंटेजरच यूज करतो आपण. पण ज्या ठिकाणी इंटेजर चालत नाही त्या ठिकाणी आपल्याला ऑप्शन नसतो त्याच्यामुळे आपल्याला लॉंग यूज करावं पडतं. आणि लॉंग किती मेमरी खातो लॉंगला मेमरी खाल्लं पाहिजे त्याच्यामुळे आपण लॉंग यूज करतो. म्हणजे राईट डाऊन करून बाईटचं -127 प्लस 127 शॉर्टचं -32,768 प्लस 32,768 इथं -2147483648 प्लस 2147483648 राईट. ही झाली ह्या 4 डेटा आहेत. आता फ्लोट आणि डबल काय हे दोन्ही सेम आहे बरं का. आपण इंटेजर कधी अंकावाला म्हणजे डेसिमलवाला स्टोअर करू शकतो का ज्याला मध्ये डॉट दिला आपण 21.5 किंवा असे डॉटवाले अंक त्याच्यात डेसिमल पॉईंट येतो स्टोअर नाही करू शकत ना तर ते स्टोअर नाही करत त्याच्यामुळे मग त्याच्यासाठी वेगळा डेटा टाईप जो की फ्लोट जो काय फ्लोट आहे का? आता हा फ्लोट डेटा टाईप माहिती का कुठपर्यंत आहे फ्लोटची लिमिट पाहू शकतो. हा फ्लोट काय स्टोअर करतो फ्लोटची लिमिट पाहू जस्ट गूगल करू तुला लॉंगच्या ऐवजी फ्लोट करू फ्लोट लिमिट इन जावं जस्ट टाकलं मी -3^38 YC भरपूर लिमिट आहे त्याला मग साईन फ्लोटची लिमिट आहे जवळपास 32 बिट्स तर म्हणजे भरपूर लिमिट आहे. पण काही ठिकाणी जे ना हा फ्लोट आलो नाही म्हणजे हा काय करतो माहिती आहे का हा फ्लोट जे आहे का पॉईंट नंतरचे जर मी 15.7432 असे लिहिले तर हे फक्त इंटेजर काय करतो कव्हर करतो त्याच्यानंतरचे अंक ते मोजत नाही त्याच्यामुळे आपल्याला डबल यूज करणं पडतं. काहीच ठिकाणी स्टॉक मार्केटमध्ये राहतं बघ आज समजा एखाद्या स्टॉकची प्राईस 15.12778 तर आपलं ते जर 3च अंक घेतले तर मग बाकीचा स्टॉक कसा घ्यायचा त्याच्यासाठी आपल्याला डबल यूज करणं पडतं आणि त्या यूज केसेससाठी डबल डेटा टाईप लिहिलं जातं पॉसिबिलिटी आपल्याकडे. हां त्याच्यानंतरचा जे एक सिनॅरिओ काय आता आला आपल्याकडे कॅरेक्टर. आता कॅरेक्टरमध्ये का 256 कॅरेक्टर आहे जवळपास. कॅरेक्टर कोणते कोणते आहे 256 ते आपण पाहिले होते ना कीवर्ड कीवर्ड्स कोणते कोणते माहिती आहे का जे तुझ्या कम्प्युटरच्या कीबोर्डवर सगळे कीबोर्ड दिसत्या कॅपिटल ABCD स्मॉल ABCD हॅश स्टार @ पुन्हा ते डॉलरचं साईन पुन्हा अजून 1 2 3 4 हे सगळे टोटल मिळून किती कीवर्ड आहे 256 कीवर्ड आहे. त्याच्यात स्पेस पण एक कीवर्ड आहे स्पेस पण एक कॅरेक्टर आहे तर हे कॅरेक्टर हे किती आहे 256 राईट. आता हे शेवटचा बुलियन डेटा टाईप आहे बरं का आपला हे लिहून घे आणि अंडरस्टँड म्हणजे करून घे नंतर आपण कोडमध्ये लिहिताना अंडरस्टँडिंग करून घेऊ प्रॉपर डेटा टाईप्स काय काय वर्किंग कसं आहे एवढं झालं. त्याच्यानंतर जे आहे का हा घेतो मी इथं आणि बुलियन डेटा टाईप. आता बुलियन काय नाही आहे काय वर्किंग आहे काय प्रॉपरली का नाही करत किंवा नाही तर बुलियन जो आहे का हा 2च गोष्टी स्टोअर करतो एक तर तू करतो स्मॉलमध्ये आणि नाही
याच्या व्यतिरिक्त तू त्याला कोणतं बी अक्षर दिलं तर तो हम्म. त्याला स्टोअर नाही करत. एक तर त्याला ट्रू माहिती नाही तर फॉल्स माहिती. कंडिशन मध्ये का एक तर तुम्ही लॉग इन आहे नाही तर लॉग आउट आहे राईट ॲपमध्ये. एक तर तुम्ही आता समजा जस्ट एखाद्या पोस्टला डिलीट केलं आहे किंवा नाही केलं आहे, असं भरपूर असे यूज केसेस आहे की हे फक्त ह्या डेटा टाईपवर डिपेंड करतो कोणत्या बुलेट तो काय करतो ट्रू नाही तर फॉल्स. ह्या दोनच गोष्टी माहिती त्याला. तो एक तर स्टोअर करून ट्रू आहे मी ट्रू आहे नाहीतर मी फॉल्स राईट ट्रू अँड फॉल्स. ट्रू नाहीतर फॉल्स. आता याच्यानंतर येतो नल डेटा टाईप. काय नल माहिती का एखादं व्हेरिएबल बनवलं तुम्ही. आता व्हेरिएबल काय राहतं तर व्हेरिएबल्स काय नेमकी व्हेरिएबल्स नावाचे व्हेरिएबल्स आणि कीवर्ड्स ऐकलं महत्त्वाचं. आता माहिती का हे दोन डेटा टाईप. व्हाईड म्हणजे काहीच नाही. व्हाईड म्हणजे एम्प्टी आहे. त्याच्यात काहीच नाही. झिरो बी नाही आणि काहीच नाही. पूर्ण एम्प्टी आहे. आणि हा सेम नलच आहे. नल पण काहीच नाही आहे. फक्त एक मेमरीची जागा आहे त्याला नल म्हणतात आणि ज्यामध्ये ते प्रिंट नल होतं. कारण याचं इथे आता आपल्याला इथे नाही समजणार पण तो पुढे गेल्यावर नलचा अर्थ समजेल की नल कसं यूज करतात काय होतं नलचं काय नाही यूज कसं होतं. तर हे जे आहे का व्हेरिएबल्स काय आता आपले व्हेरिएबल्स ॲक्टिव्ह. आता आपण प्रोग्राम लिहिला आपण क्लास नाव लिहिलं पुन्हा त्याच्यानंतर एक ती इंडेक्स दिली. हां हे असं चालू केल्यानंतर पब्लिक स्टॅटिक वाईड लिहिलं बघ काहीतरी पब्लिक लिहिलं मी स्टॅटिक लिहिलं. हां तर हा पब्लिक स्टॅटिक लिहिलं ना तर हे जे काही हे पब्लिक स्टॅटिक आहे हा एक कीवर्ड आहे. म्हणजे कीवर्ड्स काय माहिती आहे का जे प्रोग्रामिंगमध्ये शब्द वापरला जातं ना ज्यांचे फिक्स आहे. आता हा पब्लिक हा फिक्स आहे आपण त्याला काही दुसरं वापरू नाही शकतो. हा क्लास आहे का हा फिक्स आहे. तर यांना म्हणतात कीवर्ड्स. प्रोग्राममध्ये यूज केला आपण हे कीवर्ड्स पब्लिक स्टॅटिक आणि प्रोग्राम मध्ये त्याला यूज करावा लागतो तेव्हाच प्रोग्राम म्हणतो ना. आता व्हेरिएबल्स काय नाही कीवर्ड्स तर समजले. कीवर्ड्स जेवढे प्रोग्राममध्ये शब्द वापरतो आपण जेवढे नेमिंग कन्व्हेन्शन राहतं तेवढ्यांना कीवर्ड्स यूज करतो ना. कारण क्लासला आपल्याला प्रत्येक वेळेस क्लासच लिहिणे CLASS. आपल्याला पब्लिकला पब्लिकच लिहिणे प्रत्येक वेळेस. काही दुसरा नाही लिहिला जाणार आपल्याला त्याच्यात. यांना म्हणतात कीवर्ड. आता व्हेरिएबल्स काय नाही हा एक व्हेरिएबल एक लय भारी टॉपिक बरं का. म्हणजे व्हेरिएबल मध्ये काय आता आपण हे जे बाईट शॉर्ट इंटिजर लॉग डेटा टाईप तर बघितले. आता ही तुझी मेमरी आहे बरं का ही मेमरी आहे याला म्हणतात मेमरी. ह्या मेमरीमध्ये तुला एक जागा तयार करायची आहे. ह्या मेमरीमध्ये तुला एक जागा तयार करायची आहे आणि त्या जागेला काहीतरी नाव द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये काय स्टोअर करायचं आहे ह्या डेटा टाईपपैकी एक डेटा टाईप स्टोअर केला गेला पाहिजे. समजा बाईट करतोय मी शॉर्ट करतोय किंवा इंटेजर करतोय किंवा लॉंग करतोय किंवा फ्लोट करतोय किंवा डबल करतोय ह्याच्यातल्या पैकी काहीतरी स्टोअर करतोय या मेमरीमध्ये. ह्या मेमरीमध्ये स्टोअर करायचं. आयडेंटिफाय मेमरीमध्ये कोणत्या ठिकाणी काय पडेल ते काय म्हणतो ते गुंतलं होतं पहिल्यापासून. ओके ओके. आता जे आहे का व्हेरिएबल व्हेरिएबल काय माहिती आहे का आता डेटा टाईप्स तर माहिती झाली तुला डेटा काय काय नेमकी आपल्याला. आता एवढाच डेटा राहतो बरं का याच्या व्यतिरिक्त काही डेटा नसतो नव्हे. आता जे आहे का ही आपली मेमरी आहे ही काय झाली आपली मेमरी झाली. तुला मेमरीमध्ये हा डेटा स्टोअर करायचा आहे याच्यामध्ये बाईट शॉर्ट काहीतरी स्टोअर करायचं इंटेजर लॉंग फ्लोट डबल कॅरेक्टर नल किंवा काहीतरी स्टोअर करायचं आहे बघा. स्टोअर करायचं तर ते स्टोअर करायचं तू इथं पण ते का आपल्या ह्या जावाच्या प्रोग्राममध्ये कसं कळायचं आपल्याला की ह्या ठिकाणी आम्ही हे स्टोअर करेल ह्या ठिकाणी आम्ही काहीतरी डबल स्टोअर केलं आहे किंवा ह्या ठिकाणी आम्ही इथं काहीतरी इंटेजर स्टोअर केला आहे कसं कळायचं ते. तर त्या मेमरीच्या जागेला नाव देणं
नाव देतो आपण, आपल्या मनात नाव देणं पडतं आपल्याला. असं नाही की मेमरीच्या जागेला आपण नाव देतो. त्या नाव द्यायला म्हणतं व्हेरिएबल्स, आणि व्हेरिएबल्स लिहिता की आपण काही पण लिहू शकतो, A B C D. आणि ते व्हेरिएबल कुठं स्टोअर आहे, मेमरीमध्ये स्टोअर आहे ना. आणि ते त्याचा टाईप काय, टाईप काय राहतो नेमकी, तुम्ही डेटा काय स्टोअर करता, ह्याच्यापैकी काहीतरी बाईटमध्ये स्टोअर करत असेल, किंवा शॉर्टमध्ये स्टोअर करत असेल, किंवा इंटेजरमध्ये स्टोअर करत असेल, किंवा लॉंगमध्ये स्टोअर करत असेल, फ्लोटमध्ये, डबलमध्ये, कोणता तरी एक डेटा टाईप स्टोअर करत असेल ना तुम्ही. कोणता तरी एक काहीतरी मेमरीमध्ये स्टोअर करणार, आणि ती मेमरीमध्ये स्टोअर करणे तुम्हाला अगोदरच सांगणार आहे तुम्ही स्टोअर करणार काय करणार आहे स्टोअर. आता मला करायचं आहे इंटेजर डेटा. तर जावाच्या प्रोग्राममध्ये इंटेजर प्रोग्रामला INT लिहितो. सगळ्याचे घेऊ आपण, बाईटचं घेऊ, शॉर्टचं घेऊ, सगळ्याचं घेऊ. तर आता मी मेमरीमध्ये एक जागा बनवली, आणि तिथं मला ते ना 15 स्टोअर करायचं. तर मी काय करणार आहे का, मी काय करेन INT लिहितो. जावाचं INT म्हणजे इंटेजर. आणि मेमरीची एक जागा बनवली मी इंटेजर, आणि त्या जागेला नाव द्यायचं मला A, स्पेस देऊन बरं का, इक्वल टू काय, एक ऑपरेटर आहे, तर ते ऑपरेटर इक्वल टू. मी काय करतो, व्हॅल्यू इक्वल टू म्हणजे असाइन करतो, आणि तिथं काय लिहिलं 15 देऊन सेमीकोलन दिलं. मी काय करतो, मी एक A नावाची जागा बनवली आपल्या कॉम्प्युटरमध्ये, आणि मेमरीमध्ये 15 स्टोअर केलं. आणि 15 हे काय इंटेजर आहे, काय इंटेजर आहे, एक इंटेजर आहे. हे असं बनतं. सगळ्याचा सेम सिंटॅक्स राहतो, जसं की मी तुला सगळ्याचा सिंटॅक्स एक 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 लिहून दाखवतो, आणि प्रिंट कसं करतात ते पण लिहून दाखवतो. आता काय सगळं चाललं गेलं बाईट स्टोअर करायचं आपल्याला. बाईटची लिमिट किती आहे, बाईटची लिमिट आहे आपली -127 +127. तर याला काय लिहितात जावामध्ये, BYT असा अक्षर काढतात. मेमरी बाईट कोणी एक बाईट स्टोअर करतोय, बाईट आहे, बाईट कोणत्या प्रकारचा आहे, समजा बाईट आहे, नंबर आहे, बाईट काय आहे. आता एक मी व्हेरिएबल नाव घेतो त्याला, बाईट आपला समजा 127. बाईट काय डिफाईन करू शकतो आपण, 4 डिफाईन करतो. बाईट T इक्वल टू म्हणजे 4 127 पेक्षा मोठी नाही राहू शकत ना. इक्वल टू लिहिलं मी 10, म्हणजे किती 10 रुपयाला. आता हे काय करणार माहिती का, T नावाचं एक मेमरीचं जागा बनवली, तर काय करणार 10 सेल कर, आणि तिचं नाव घे बाबा इथं T, आणि टाईपचं कोणते आहे, बाईटमध्ये स्टोअर केला आहे, आणि त्याची लिमिट आहे -127 +127 पर्यंत लिमिट आहे. त्याच्या बाहेर आपण जाऊ शकतो, त्याची लिमिट आहे. ही केलं मेमरीमध्ये, त्याने केली एका ठिकाणी जागा तयार, T नावाची जागा तयार केली. ती काय बाईट आहे, बाईट आहे, आणि बाईटमध्ये काय स्टोअर झालं, ह्या प्लॉटला नाव भेटलं T, आणि जेवढे पण डेटा टाईप्स आहे का, हे एक मेमरीचे प्रकार राहतात. त्यांच्याशी म्हणलं साधं असून झालं, एखादी स्टॅक मेमरी, एखादी शिफ्ट मेमरी, ते नंतर बघा. ओके, आता जे आहे का, बॅक टू द टॉपिक. आता बाईट आपण डिफाईन केला. हा कोड लिहून घे बरं काय. हॅलो 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 ते गुतू कसं राहिलं काय माहिती. हॅलो 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 हॅलो, आवाज येतोय का? हा आवाज आला तो आता. आता बघ इथं जे आहे का, मी हे जो सिंटॅक्स लिहितोय का, BYTE बाईट T इक्वल टू
हा 10 याच्यातला हा आहे का टी, हा काय माहिती का, हा आहे व्हेरिएबल, हा आहे व्हेरिएबल. आणि हा काय बाईट, काय कीवर्ड, बाईट कीवर्ड कीवर्ड आहे ना. म्हणजे हा कन्व्हेन्शन आहे. बाईटच्या ऐवजी आपण दुसरं काही लिहू शकत, पण टीच्या ऐवजी आपण काही पण लिहू शकतो. मेमरीला जागा आपण काही पण देऊ शकतो. हे टी व्हेरिएबल म्हणजे मेमरी नेम, सोप्यात सोपं. व्हेरिएबल म्हणजे मेमरी नेम, ही लिहून घेतो आता. आणि ही आहे व्हॅल्यू आपली. आणि हे सेमिकोलॉन कंपल्सरी आहे तुम्हाला प्रत्येक लाईनला एंड करायला. फक्त काही लाईन सोडून बरं का, ज्या की कर्ली ब्रॅकेट स्टार्ट होत्या एंड होतात, त्या लाईन सोडून सेमिकोलॉन तुम्हाला प्रत्येक लाईनला एंड करणे. ओके, आता बघ. आता तुला जे आहे का सगळे डेटा टाईप प्रिंट करून बघणे, सगळ्याचा एक सिंटॅक्स आहे, जो की मी सिंटॅक्स तुला सांगतो आता. हा ही मी माझं VS कोड होतो. हे आपलं कोड एडिटर आहे, जे की आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. आता मी जस्ट आपले जे रेग्युलर जे हे ते ओपन करून घेतो. आलो आपण आपल्या फाउंडेशनमध्ये. आणि मी इथं एक फोल्डर तयार केलं. याचा कोड तू बघू बी शकतो. जो मी कोड करतोय ना, हा कोड तुला बघायचा असेल तर मी तुला एक लिंक प्रोव्हाइड करेल थोड्या वेळानं. आता सध्या नाही. इथं मी लिहितो डेटा टाईप. जस्ट इथं एका कोड ना सिरियल वाईज यासाठी मी थोडंसं सेटअप करतो. डेटा टाईप सॉरी टेबल. इथं इंट्रोला एक फोल्डर बनवतो टेबल, आणि दुसरं एक फोल्डर बनवतो, त्याचं नाव देतो डेटा टाईप. म्हणजे त्याच्यात काय शिकतोय आपण, डेटा टाईप शिकतोय, म्हणून मी असं फोल्डरला नाव देतोय. आता फोल्डर तुला माहिती आहे फोल्डर काय राहता, जस्ट कोणत्या पण एका, आता याचे हॅलो हां इथं एक डेटा डेमो डॉट जावा. आता माझ्या फाईलचं नाव काय राहील बरं, माझ्या क्लासचं नाव काय राहील बरं, आता सांग बरं मला. तो क्लासचं नाव मी क्लास डेमो. माझ्या क्लास, मी फाईलचं नाव बनवलं डेटा डेमो, तर माझ्या फाईलचं नाव काय राहील, मी क्लासचं नाव काय राहील, सॉरी म्हणजे तर क्लास डेमो राहील ना. क्लास फाईलचं नाव पाय, माझ्या फाईलचं नाव क्लास इंडेक्स जावा. इथं माझी फाईल काय बनवली मी, कोड दिसतोय का माझा, VS कोड दिसतोय. कोड दिसतोय ना. तर मग मी फाईलला नाव काय दिलंय माझ्या, डाटा डेमो. मग क्लासचं नाव काय राहील, क्लासचं नाव म्हणजे आपल्याला इथं क्लास बनवायचा, एक क्लास बनवायचा, इथे एक क्लास बनवायचा. मग ते क्लास डाटा डेमो राहील ना. क्लास डाटा डेमो. क्लास डेटा डेमो हेच विचारत होतो, काय नाव राहील, क्लास डेटा डेमो. त्याच्यासाठी थोडंसं वहीवर उचलून पाहणं पडेल. ओके, मी थोडंसं इरर आहे, हा इरर सॉल्व करतो, तुला हा इरर नंतर सांगेल काय होतं. आता ही क्लास डेटा डेमो लिहिला. आता इथं मला एक मेन फंक्शन लिहायचं आहे. कालच्या वहीत बघून सांग मला की इथं मेन फंक्शन कसं लिहिता, काल मेन फंक्शन कसं लिहिता. मेन फंक्शन का राईट कसं करता मेन फंक्शन. काय तर पब्लिक लिहिलं होतं, स्टॅटिक लिहिलं होतं, काहीतरी लिहिलं होतं ना. हा पब्लिक स्टॅटिक void स्टॅटिक void पब्लिक स्टॅटिक void पुढं
कुठं लिहिलं होतं नाव कुठे मेनला मेन मेन असणार होतं आणि पॅरेंथेसिस म्हणजे जे की सिम्पल ब्रॅकेट्स. ओके, त्याच्यानंतर स्पेस घेऊन मी माझे कर्ली ब्रॅकेट्स ओपन केले आणि क्लोज केलं. एक ओपनचं लिहिलं, एक क्लोजचं लिहिलं आणि हे क्लोज केल्याच्या नंतर त्याच्यात इंटर प्रेस केलं मी. राईट, हे झालं माझं मेन फंक्शन. पण याच्यात ह्या पॅरेंथेसिसमध्ये आपल्याला एस कॅपिटल स्ट्रिंग अर्ग्स ARGS अर्ग्स हे असं प्रेस करावं लागतं. राईट, हे बघ हे असं लिहिणं पडतं स्ट्रिंग अर्ग्स. हा बी एक डेटा टाईप आहे. हा पण आपण नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप्समध्ये घेणार आहे. हा बी एक डेटा टाईप आहे तर तो नॉन प्रिमिटिव्हमध्ये घेणार आहे आपण, असं नाही घेणार आहे. आता आपण काय डेटा टाईप शिकला, पहिले बाईट शिकला. आता बाईट कसा लिहिता माहिती आहे का? कसं लिहिला बरं मी इथं बघ बरं. बाईट कसा लिहिला आहे मी इथं, बाईट कसा लिहिला आहे मी. हॅलो, हे बघ बाईट. हॅलो, हां, इथं बघ मी बाईट कसं लिहिलं आहे, BYTE T = 10 सेमीकॉलन. हा बाईट आहे. बाईट आला, हा व्हेरिएबल आहे, इक्वल टू ऑपरेटर आहे आणि व्हॅल्यू. राईट, मी आता कोडमध्ये लिहितो बरं का. कोडमध्ये काय येईल, पहिले माझी व्हॅल्यू आहे बी. बाईट लिहायचं BYTE बाईट झालं जावाचं ते लँग्वेज ते राहतं ते कॅम्प्युटर लँग्वेज जावा C++. हॅलो, बघ इकडं बघ, आपला जस्ट शेवटचा डेमो चाललाय. हे बघ आता मी कोड केला इथं समीर, BYTE बाईट स्पेस दिलं, TE नाव दिलं, त्या आपल्या मेमरीची जागा आहे का त्या मेमरीला नाव दिलं मी. आपण जे एक मेमरी बनवली होती ना, आपण एक मेमरी बनवली होती, ही अशी मेमरी बनवली होती. या मेमरीत काहीतरी स्टोअर करायचं होतं, तर टी स्टोअर करतोय मी. त्या मेमरीच्या जागेला नाव देतोय टी आणि तिथं स्टोअर करणं मला 10 स्टोअर करणे. तर मी काय लिहिलं, तर आपण टी टाकलं तर आपल्याला 10 लिहायची जरूरत नाही ना. काय 10 लिहायची गरज नाही का? मग आता ते टीची किंमत काय आहे? 10 रुपये. 10 लिहायची जरूरत नाही ना. नाही, प्रोग्रामला काहीच माहिती नसतं, आपल्याला पूर्ण स्क्रॅच पासून सांगणं पडतं. प्रोग्रामला काहीच माहिती नाही. आता आपलं काय चालू होतं, VS कोडवर आहे तुम्ही. आपण एक मेमरी बनवली आणि मेमरी हे कम्प्युटर पूर्ण मंद राहतात. कम्प्युटरला काहीच कळत नाही, पूर्ण मंद आहे ते मंद आहे पूर्ण. त्यांना पूर्ण सांगणं पडतं, पूर्ण प्रोग्राम सांगणं पडतो आपल्याला त्यांना की तुम्ही चहाची किंमत 10 रुपये ठेवा. त्याला नाही कळणार, त्याला कसं काय कळणार 10 रुपये का आमची टीची किंमत 10 रुपये, त्याला कसं काय कळणार 10 रुपये. त्याला सांगणं पाहिजे आपल्याला की आम्ही ह्या बाईटमध्ये टी बनवली आहे आणि टीचं नाव आहे 10 रुपये. त्याला सांगणं पाहिजे. तसं आता नंतर इंटिजर ठेवलं आपण, INT A लिहिलंय मी आणि इथे इक्वल टू लिहून 15 लिहिलंय. हे सांगणे आपल्याला की इंटिजर A15 आहे. त्याच्यानंतर त्याला कळलं, त्याला असं स्वप्न नाही पडणार बाबा आता आपण लगेच प्रोग्राम लिहितोय आणि आता आपल्याला लगेच T = 15 आहे. तसं लगेच याच्या खाली काय करायचं, टी प्रिंट करून घ्यायचं. टीला प्रिंट करताना system dot out print ln आणि त्याच्यात फक्त प्रिंट एलनच्या पॅरेंथेसिसमध्ये फक्त सिंपल टी टाकायचं. आता हे काय होतं माहिती आहे का, आता इथे सांगतो बरं का तुला मी. हे जे एस आउट आहे, इथं एक शॉर्टकट आहे, एस आउट म्हणायचं याला शॉर्टकट. त्याच्यात जर तू डबल कोटमध्ये टी टाकलं तर प्रिंट होऊन जाईल याच्यावर टी. हां, पण तो डबल कोट काढले तर ते काय पाहतं, टी व्हेरिएबल कुठं आहे. नुसतं जर असं टी टाकलं ना तर ते पाहतं टी नावाचं व्हेरिएबल आहे कुठं मेमरीमध्ये. तर टी नावाचं व्हेरिएबल असलं का त्या टी नावाच्या मेमरीच्या व्हेरिएबलची किंमत घेऊन येतं ते आणि ते 10 प्रिंट करतं. तर मग डबल कोट असल्यावर डबल कोटमध्ये जर मी असं टी लिहिलं तर ते ॲज टी प्रिंट करतं आणि विथआउट टी लिहिलं तर ह्या जर टी नावाचं व्हेरिएबल बनवेल नसलं तू, हे जर बनवेल नाही तर आणि डायरेक्ट टी लिहिलं
तर मग ते इरर सांगेल तुला. इरर सांगेल का काहीतरी टी नावाचं काही सांगितलंच नाही तुम्ही प्रोग्राममध्ये. तुम्हाला पहिले टी सांगणं पडेल की टी काय नाही, त्याच्याशिवाय समजणार नाही. आता मी तुला प्रोग्राममध्ये करून दाखवतो. आता जे आहे का माझ्या प्रोग्राममध्ये येतो. आता मी जे नाही टी डिलीट करून टाकतो बरं का. टी डिलीट करून टाकतो. हे बघ आता काय म्हणणं बघ, हे त्याला टी माहितीच नाही बघ. टी कॅन नॉट रिझल्ट टू अ व्हेरिएबल. हा काय टी व्हेरिएबल टेक केला, पण मी याला जर डबल कोटमध्ये टाकलं ना, हे बघ डबल कोट लिहितो, डबल कोट आणि आता एरर नाही येते ना. आता प्रिंट करून बघू आपण स्क्रीनवर. रन केलं, हे बघ आपलं आउटपुट होऊन गेलं टी ॲज इट. पण तेच जर मी डबल कोट काढून टाकले त्याच्यात तर ते एरर सांगतं ना. एरर सांगतो काऊन, कारण त्याला टी नावाची काही मेमरीची जागा माहितीच नाही. तर मग आपल्याला इथं बाईट टी डिफाईन करतो मी. टी इक्वल टू 10 रुपयाला आमची चहा आहे, हे त्याला सांगितलं. आता एरर चालला गेला बघ. तर आता समजलं का हे डबल कोटमध्ये आणि व्हेरिएबलमध्ये काय फरक आहे. व्हेरिएबल विथआउट डबल कोट लिहिता आणि जर डबल कोटमध्ये लिहिलं तर ॲज इट इज प्रिंट होतं. ॲज इट इज प्रिंट होतं. हे ॲज इट इज प्रिंट होणं आहे. आणि हे व्हेरिएबल जे आहे का, व्हेरिएबलला विथआउट डबल कोट देणं पडतं. डायरेक्ट व्हेरिएबलचं नाव देणं पडतं. व्हेरिएबल नेम म्हणतात त्याला, जे की नेम. आणि ते पहिले सांगणं पडतं मेमरीत वरती की ह्या ठिकाणी आम्ही हे असं डिफाईन केलं आहे. नाहीतर त्याला जर सांगितलं नाही की टी माहिती नाही, मग ती पुन्हा एरर थ्रो करा की आम्हाला काही टी माहितीच नाही. राईट. मग सेमीकोलन दिल्यानंतर कसं काय पडतं त्याला? नाही, सेमीकोलन दिल्यावर कळतं त्याला पुढं. पूर्ण प्रोग्राम आहे. राईट. ॲज इट इज प्रोग्राम आहे तो. आता बघ इकडं, आता ना आपण इंटेजर डिफाईन शॉर्ट डिफाईन करून पाहू. याच्या खाली होतो मी शॉर्ट ड्रेस माय शर्ट प्राइस शर्ट प्राइस. आता ह्या मेमरीच्या जागेला आपण काही पण नाव देऊ शकतो. शर्ट प्राइस, टी प्राइस, सोफा प्राइस, गौरव, वैभव, काही पण नाव देऊ शकतो. त्याला आपण मोबाईल नाव देऊ शकतो किंवा काही पण नाव देऊ शकतो ही मेमरीच्या जागेवर. पण ह्या शॉर्टचं नाव आपण चेंज नाही करू शकत. शॉर्ट आपल्याला ॲज इट इज नाही, कारण तो सांगतोय आपण डेटा टाईप काय. आता शर्टची प्राइस आहे माझ्या 400 रुपये. 10,000. शॉर्ट आपल्याला -3,232,768 प्लस 32,768. आता बघ हे केलं मी आणि फक्त सिस्टम डॉट आउट डॉट. हे बघ हे लिहिण्याचा सिंटॅक्स फक्त शॉर्ट टाकायचं आणि सेम बाईटचा सिंटॅक्स जसं लिहाय का तसाच लिहायचं फक्त. आणि काय सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलन हे झालं. प्रिंटएलन मध्ये मी शर्ट प्राइस मध्ये प्रिंट करतो. आता हे काय आहे, शर्ट प्राइस काय आहे 4,000. व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल ही तर व्हेरिएबल 4,000 तर शर्ट त्याची व्हॅल्यू आहे. ओके. आता मी एक इंटेजर डिफाईन करतो त्याची प्राइस 32,000पेक्षा जास्त ठेवतो. इंटेजर आता 32,000पेक्षा जास्त असणारा माझा समजा एक सॅमसंग मोबाईल आहे. सॅमसंग अल्ट्रा डिफाईन करतो. त्याची प्राइस किती आहे समजा, त्याची प्राइस आहे 68,000. बघ आता एरर काहीच नाही आहे. मग मी याला इथं प्रिंट करून घेतो फक्त सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलन आणि प्रिंटएलमध्ये सॅमसंग अल्ट्रा प्रिंट करतो. आता मी घेतली एक लॅम्बोर्गिनीची प्राइस कोटीपेक्षा जाते. 2147पेक्षा जास्त जाते. ती आपण लॉंगमध्ये स्टोअर करू. लॉंग लॅम्बोर्गिनी 2147 ही झाली आपली 2147. पण तरी बी एरर दाखवते बघ. तरी एरर दाखवते रिटर्न टाईप इंटेजर आउट ऑफ स्टोरेज. इंटेजर आउट ऑफ स्टोरेज गेलं कसं काय गेलं, कारण एवढी तर लिमिट स्टोअर व्हा पाहिजे त्याच्यावर. काय माहिती पण एरर येतो का. ओके
आता मी फक्त जस्ट पुट करतो आणि सिस्टम पॉइंट आउट प्रिंटलेन सिस्टम डॉट आउट सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलेन प्रिंटलेन हे तुला बी करणं आहे बरं का. हा ना मी त्याची लिंक देऊन टाकतो तुला. जस्ट एक लिंक क्रिएट हम्म. करतो गिटहबवर माझ्या अकाउंटवर आणि तुला लिंक देऊन टाकतो त्याची. म्हणजे तिथं तुला कोड पाहायला भेटेल पूर्ण हा जो क्रिएट केला आहे मी तर जावा फाउंडेशन करतो सिस्टम. आता आपल्याकडे काय काय डेटा टाईप राहिले दुसरे. आपल्याकडे राहिलं आहे दुसरा डेटा टाईप राहिला आहे त्याचं नाव आहे काय डेटा टाईप राहिला आपला कॅरेक्टर फ्लोट डबल कॅरेक्टर बुलियन आणि बुलियन परत. ओके मी काय करतो इथं फ्लोट डमी फ्लोट प्राइस पेन प्राइस करतो. पेन प्राइस इक्वल टू 23.78. बघा आता इरर येतोय बरं का. इथं एक छोटासा इश्यू आहे. आपल्याला माहिती आहे का ह्या फ्लोट लिहिताना ह्या पॉईंट नंतर आपल्याला एफ लिहिणं पडतो की सांगणं पडतो हा फ्लोट आहे म्हणून. त्यासाठी मी सांगणं पडतो. एफ टाकलं की इरर गेला. मी याला एस आउट करेन सिम्पली एस आउट म्हणजे देखील पेन प्राइस आणि मी पुन्हा जाईन एक डबल प्रिंट करेन डबल DOUBLE डबलमध्ये लिहाल पुन्हा स्टॉक प्राइस जे की जास्त डिफाईन होतं इक्वल टू असं काहीतरी लिहितो डॉट असं काहीतरी आणि शेवटीला एफ देतो. झालं सर. ओके मी करतो माझं मध्ये स्टॉक प्राइस. आता राहिला आपला बुलियन डेटा टाईप आणि कॅरेक्टरला कसं डिफाईन करता माहिती का CHAR कॅरेच लिहिता पूर्ण कॅरेक्टरवर कॅरेक्टर ओके ॲट द रेट म्हणजे आपलं. आणि याला लिहिता कसं माहिती आहे का सिंगल कोटमध्ये फक्त हे ॲट द रेट चिन्ह देईन आणि याच्यात फक्त एकच शब्द चालतो. कॅरेक्टरमध्ये आपल्याला फक्त एकच शब्द आलो राहतो. जर मी इथं सेकंड शब्द टाकला असा त्याच्यात इरर फक्त एकच राईट. मी असं आउट करतो ॲट रेट. ओके आणि आता राहील आपला बुलियन बुलियन असं लिहिता बुलियन विजिट्स हे आपले डेटा टाईप्स आहे. मी फक्त लिंक क्रिएट करून लिंक टाकून जावा डेटा टाइप आता इथून लिंक तर मोबाईलमध्ये ओपन केली ना ही ब्राउझरमध्ये ओपन होईल आणि हे बघ हे असं इंटरफेस आहे बरं का. इथं डेटा टाईप्स ओपन करायचं आणि त्यातली जी सेकंड नंबरची जी फाईल आहे data-demo.java ही ओपन करायचं. इथं तुला कोड भेटून जाईल आपण काय काय केलं आहे आपण जे प्रिंट केलं आहे कसं प्रिंट करायचं. जर काही तुला चुकीचं वाटत असेल आणि हे तू प्रिंट करून मला आउटपुट टाकशील म्हणजे आपलं जे स्टुडिओ मध्ये करावं लागेल ना ते जे स्टुडिओमध्ये मी
तुला लिंक टाकतो 5 मिनिटात. चालतंय? माझं रेकॉर्डिंग बंद करतो का? टुडेज क्लास इज डन. झालं आहे आपलं.